नमस्कार. आपल्या 100% नॉलेज मनाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अशा पद्धतीच्या पेनमध्ये कोणतीही नॉर्मल रिफिल कशी टाकायची तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. ही रिफिल आणि ही नॉर्मल रिफिल. या रिफिलला मी पेपर टेप गुंडाळलेला आहे. नीट बसत नव्हतं पेनमध्ये. असे माप घेऊन रिफिल कापायचे. मी जसे कापले त्याप्रमाणे. थोडेसे जास्त कापले गेले माझ्याकडून ही रिफिल. पाहू शकता उजवीकडची आणि डावीकडची. रिफिलला गुंडाळलेला पेपर टेप काढत आहे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी. कोणतेही रिफिल तुम्ही अशा पद्धतीचे पेनमध्ये टाकू शकता. त्याला फक्त ह्या रिफिलची कशी संरचना आहे तसं पाहायचं आणि हे दोन्ही रिफिल एका मापात आले पाहिजेत. होऊ शकतं एवढ्या अंतरावर हाताने पेपर टेप गुंडाळत आहे. आता ह्या रिफिलचे माप घेणार आहे. ह्या रिफिलला इथून सुरुवात केलेली आहे म्हणून ह्याच रिफिलला आपल्याला दुसऱ्या रिफिलला पेपर टेप गुंडाळताना तेवढं असं अंतर ठेवायचे म्हणजे स्प्रिंग बरोबर त्याच्यामध्ये बसेल. आणि एक्स्ट्रा असलेला पेपर टेप कात्रीने कापतो मी. पेपर टेपसुद्धा समान आला पाहिजे, कुठे कमी जास्त नाही, म्हणून मी पुन्हा उलगडले. आता पाहत आहोत आपण पेपर टेप कट केला. स्प्रिंग बसते की नाही याच्यामध्ये. बसले. आणि पहिल्या पेनचं कशा प्रकारे बसवतो ते पाहतो मी पेनमध्ये रिफिल. चुकीचं बसले का ते पाहिजे आपल्याला. झालं बाहेर.
हे पाहू शकता पूर्वीसारखा पेन झालेला आहे. हे दुसरे पेनचे रिफिल आणि स्प्रिंग. तुम्ही पाहू शकता हा सुद्धा चालू आहे. आणि आधी आपण ते जुगाडाने बनवले रिफिल ते ह्या पेनमध्ये टाकले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर तुम्हाला आवडला तर करू शकता.